मॅडम, आपण लूप्स वापरून लिस्टमधल्या गोष्टी प्रिंट करतो. पण पडद्यामागे नक्की काय घडतं? कॉम्प्युटरला कसं कळतं की आता पुढची गोष्ट घ्यायची वेळ आलीय? राहुल, यालाच म्हणतात आयटरेटर्स. पायथनमध्ये जेव्हा आपण एखाद्या लिस्ट किंवा ट्युपलवर काम करतो, तेव्हा पायथन आयटर नावाचं एक फंक्शन वापरतं. यामुळे त्या डेटाचं एक आयटरेशन तयार होतं आणि नेक्स्ट हे फंक्शन वापरून आपण एकामागून एक माहिती बाहेर काढू शकतो. जेव्हा सगळी माहिती संपते, तेव्हा तो आपोआप थांबतो. मजेदार रिअल लाईफ उदाहरण. राहुल, तू कधी बुफेला जेवायला गेलायस का? तिथे एका रांगेत वेगवेगळे पदार्थ ठेवलेले असतात. तू प्लेट घेतोस आणि नेक्स्ट म्हणत एकामागून एक पदार्थ आपल्या ताटात घेतोस. जोपर्यंत शेवटचा पदार्थ येत नाही, तोपर्यंत तू पुढे सरकत राहतोस. कोडिंगमध्येही एकामागून एक पुढे सरकण्याची पद्धत म्हणजेच आयटरेटर्स. आहे ना सोपं? रांगेत उभं राहा आणि डेटा मिळवत राहा. अशाच सोप्या पद्धतीने प्रोग्रामिंग शिकण्यासाठी फॉलो करा कोडिंगची मिसळ.